शिरोडकर तसेच आमचे सांताक्रूज ब्लॉकचे प्रेसिडेंट जॉन नाझारेथ तसेच सोशल वर्करांचे विजय विखे जनरल सेक्रेटरी गोवा प्रदेश काँग्रेस। आज आम्ही पळयता की जी पार्टी लॉयल्टीचे साडून रॉयल्टीचेर पावल्या, ज्यांची आयडियोलॉजी ज्यांचे देशा खातीर गोंया खातीर कांयच करूंक ना, फ्रीडम स्ट्रगलाच्या पोतान गोंयाचे लिबरेशनच्या पोतान ज्या पार्टीन काय करूंक ना, आयज ते व्हडल्या मजेन नाचतात आणि काँग्रेसीक कितें केला सांगतात। काँग्रेसीन कितें केला हे सांगपाची लोकांक गरज ना, काँग्रेसीन जाणा गोंया खातीर आनी देशा खातीर कितें केला। काँग्रेस पार्टी एक चळवळ, एक मुवमेंट ज्या भारत देशान स्वतंत्र्या उपरांत काय नसलेले त्या स्वतंत्र्याच्या काळांसून आयज पर्यंत जे भारत देशान जी भरारी मारल्या ती काँग्रेसी शिवाय काय ना। आयज आम्ही पळयता की भारतीय जनता पार्टी ही एक खंयच्या तरी क्रॉनिक कंपनीच्या हितून गेल्ली आसा, लॉयल्टीचेर गेल्ली आसा आणि ते ऑनरेबल सुप्रीम कोर्टान दाखयला कितले पैसे कोणाक पावले आणि कितें जाले ते। आणि आमचो तानावडे जेका एक राज्यसभा दिल्या गिफ्ट कशी, त्यांनी आमच्या काँग्रेस पार्टी बद्दल उलोवचे न्हू, तुवें तुज्या पार्टी बद्दल कितें उलोवपाक जाय। जी पार्टी आयज सांगता की आपली सेकंड राउंड थर्ड राउंड जाले, तुमचे राउंड खंय जाले? तुमचे राउंड देवळांनी, तुमचे राउंड चर्चीन, तुमचे राउंड मशिदीन, हे कित्याक जाले? कित्याक तुम्ही ह्या पवित्र भूमीन गोंयाक फटयल्ले आसा। करप्शन जॉब हेचेर तुम्ही टोटल घुटमाळले आसात आणि जे डिफेक्टर गेल्यात ते आता नाक घासून वयतात काय कितें देवा कडेन, जेणी देवाक फटयल्ले तांकां, हेचे उत्तर तुम्ही दिवंक जाय। आयज आमी म्हणटा की विकसीत तुमचो भारत, मोदीची गॅरंटी तुमचो सत्यपाल जो गव्हर्नर कितल्याशे स्टेटीन जाला तो आयज सांगता की भ्रष्टाचाराची तक्रारी म्हणटा आपूण कितले केल्या, तेजे कारवाई जावंक ना। गोंयान त्यांनी भ्रष्टाचाराचेर जो चीफ मिनिस्टर आसा डॉक्टर प्रमोद सावंत आणि तेची बायलेचेर एक्यूज केल्ले की पैसे कलेक्शन करता म्हणून, तेजेर कारवाई कित्याक जावंक ना? असे कितलेशे भ्रष्टाचारी ज्यांच्यानी तुम्ही नाव दिल्ले, तितून एक मोहीन कुदिनो आसा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचो, विश्वजीत राणे आसा आणि कितले जाण आसात, दिगंबर कामोती आसात, हे तुम्ही म्हटलेले हे चोर म्हणून। ह्या चोरांक आयज तुम्ही घेवन आसात, तेंचेर कारवाई केन्ना जातली? गोवाचे लोक एका आमकां गोंयाच्या लोकांच्या पांयाकडे वयपाची गरज ना, आणि जाय जाल्यार आमी वयतले, आमी चूक कितें केल्या जाल्यार, पण हे आज गोंयच्या लोकांच्या पांयाकडे वयतात तेच्या पयलीं हे गोंयच्या देवळांनी वयतात माफी मागून की हेंच्यांनी ह्या 14 मनशांनी घेतलेले आसा। आयज आमी पळयता की ऑनरेबल सुप्रीम कोर्ट हेचेर रामदेव बाबा हो त्यांचोच न्हू, आणि ह्या आयुष डिपार्टमेंटाचो मंत्री कोण? श्रीपाद भाऊ, जो आयज 3rd टाइम तेंच्यांनी दिला। आयज सुप्रीम कोर्टान तांकां पोलाइट म्हणजे साठे लोटे या आयुष मंत्रालयान या हितून आसा, तिने आयज श्रीपाद भाऊन आपूण हेच्या बद्दल कितें केले आणि हितून कितले करप्शन जाले काय या रामदेव बाबान या 8 जे आमदार काँग्रेसीन थंय गेला त्याका खोके पावले काय कितें, त्याका सुटकेसी पावले काय कितें, हेचेर विचारपाची गरज आसा।
आयज मोहीन कुदिनो म्हणटा की मायनॉरिटी आमच्या वांगडा आसा आणि मायनॉरिटीक आमी खूब घेतले आणि हेंकाय घेतले म्हणून. हेंका जर घेतले पार्सेकर जो आदलो चीफ मिनिस्टर आणि आदलो आमचो चीफ मिनिस्टराचो चेडो उत्पल पर्रीकर हेंका घेतले हेंका घेतले जाल्यार हेंच्यांनी जे करप्शनाचे तुमचे जाप विचारल्या. उत्पल पर्रीकरान तुमकां विचारला की स्मार्ट सिटीन अमके अमके जाल्या तेची पयली जबाब विचारूंक जाय. तुम्ही पत्रकारांक आमचो रिक्वेस्ट आहा जेन्ना हे इंडक्शन जातले पळय तेन्ना विचारूंक जाय. आयज मायनॉरिटीच्या नांवान तुम्ही वोट मागतात. तुमकां मायनॉरिटी तुमकां तेन्ना वोटिंगाच्या टायमार उगडास येता. मणिपुराक कितें जालें तेन्ना उगडास येवंक नासलो. गोंयांत कितलेशे इन्सिडंट जाले तेन्ना तुमकां उगडास येवंक नासलो. आयचो नॉर्थ गोवाचो MP सांगता की आपूण आयुष मंत्रालयान हे केले त्याच्यावर टुरिझमूय आहले आणि टुरिझमाची आयज कितें दशा जाल्या ती कोणाक सांगपाची गरज ना. बारीक बारीक जो टुरिझम डिपार्टमेंटाचेर आहलो अवलंबून आमचो टॅक्सीकार रिक्षाकार बारीक बारीक गाडे घेवन आहले पळय त्यांचे आयज कितें हालत जाल्यार ते सांगूंक जाय. आयज जे प्रचार करतात देवळांत तेंच्यांनी लोकांच्या दारान वचा तुमकां लोक विचारतले बाबा आमचो सिलिंडर तो 500 रुपया तो 1000 कसो जालो. दाळ जी 40 रुपया आहली ती 80 रुपया 120 रुपया कशी जाली. जे आयज आमी बांगडे खाताले 10 रुपयाचे ते 50 रुपया बांगडे जाले कशे. ही विचारपाची गरज आसा आयज आनी विचारतले लोक. म्हणून तुम्ही देवळान वयतात तुमच्या कार्यकर्त्यांक घेवन देवळान वयतात. सो म्हाका हेच्या बद्दल काय सांगपाची गरज ना. सगळे लोकांनी खबर आसा आणि हांव मागता की तुमचे जे इंडक्शन तुमचे करप्शन म्हाजे कडेन खूब आहा. करप्शन जे कोविडाच्या टायमार तुम्ही उलयतात कोविडाच्या टायमारचे करप्शन हांव तुमकां दाखयता की एक सेरम कंपनी जेन्ना सेरम कंपनीचे नांवान कोविड वॅक्सिन येले 600 to 700 crores घोटाळो आसा. वेबसायटाचेर आसा ही मोदीची गॅरंटी काय कितें काय मोदीची गॅरंटी फक्त ती ताळयो वाडोवपाचे ताळे मारपाचे कोविडाच्या टायमार दिवे पेटोवपाची तेन्ना हे डिलिंग चालू आसले सेरम कंपनीच्या. हे डिलिंग चालू असले आणि ही कोविड वॅक्सिन काढल्या जी कोविड वॅक्सिन 600 to 700 मेळपाक जाय त्याचो 1500 रुपयाचो हे जाल्लो. आणि परत ऑनरेबल सुप्रीम कोर्टाचे हांव धन्यवाद मानता की त्यांच्यानी इलेक्शनाच्या पयली इलेक्ट्रल बॉन्ड्स भायर काढले पळय तितून ह्या कंपनीक 300 करोड दिले ते बाबा खंयच्यान दिले. अशे कितलेशे उदाहरण आहा जे बीजेपीन आपले कलेक्शन केला कोविडाच्या टायमार. लोक हांगा मरताले लोकांची चिता भासताली थंयसर लोक हॉस्पिटलांत ऑक्सिजन नासले तेन्ना हे मोदी की गॅरंटी तेंची थंय चालू आसली. मोदी की गॅरंटी चालू आसली आणि तुम्ही असे कंपनी जे ऑलमोस्ट 20-30 कंपनीज आहात जेंच्यांनी इलेक्ट्रॉल बॉन्ड्साचेर पैसे दिलेले आसा तेंका. ही मोदींची गॅरंटी तुमची हे लोकांनी चिंतूंक जाय. आणि त्याच्या बरोबर जो सावथाक कॅन्डिडेट दिला त्यांचे इलेक्ट्रॉल बॉन्ड्स दिल्ले आसा म्हणून त्यांना हे बक्षीस दिला. त्यांना ST मायनॉरिटी हेचेर काय पडलेले ना. या पार्टीचे अस्तित्वच काय ना. या पार्टीचे अस्तित्व फक्त बॅगा करप्शन रॉयल्टी आणि लोकांनी चिंतपाची गरज आसा. आयज जे इंडस्ट्रीच्या मनशांनी जर पॉलिटिक्सान घालतात तुम्ही त्याचो हेतू कितें आसतलो. ज्या मनशान केन्ना लोकांचे म्हागाईचे पळोवंक ना ज्या मनशाक वोटराक जर त्याच्या कडेन वयतलो जाल्यार 10 बॉडीगार्डा कडल्यान वयचे पडटले. फोन नंबर शेअर केल्लो नसतलो एक्सेसिबल नसतले. हे आयज चिंतूंक जाय लोकांनी. बेश्टे गर्देच्या भितून धांवंक जायना. हे आयज गोंया विकपाक पावल्या आणि विकतले आणि त्यांना मागीर सांग आमचे गोंय काय बरे आसले आसूंक जाय आणि आसतले
त्या खातीर काँग्रेस पार्टी रावतली. आनी एक दुख्खाची गजाल आमी तुमकां डे वनाच्यान सांगलेलें की स्मार्ट सिटी हो घोटाळो आसा. आयज ऑनरेबल कोर्टाचे जजांक बावड्यांक थंयचे आपलें काम सोडून हांगा येवचें पडटा, पळोवचें पडटा. कसली लज म्हाका दिसता हेच्या पयलीं केन्ना जावना. एक कामाची वस्तुस्थिती आनी म्हाजे ह्या डिपार्टमेंटान जे आहा पळय आनी बाकीचे जे ह्या आमी वयर काडटले तेंचे टॅक्निकल ऑडिट जावंक जाय. टॅक्निकल ऑडिट हा बेश्टेच न्हू. जे गव्हर्मेंट सर्वंट आहा ते सांगतले हांगा पेवर्स भरले, हांगा बाबा पेवर्स तो 10 रुपयाचो का 80 रुपयाचो. 10 रुपयाचे घालतले 80 रुपयाचे म्हणून सांगतले. लोकांक ते खंयचे तरी घालतले 1000 रुपया किलो पळय ते दाखयतले 10,000 रुपया किलो. सो तेचे टॅक्निकल ऑडिट जावंक जाय म्हाज्या हिसपान. आनी बाबूश मोन्सेरात खंय आहा तो? बाबूश मोन्सेरातान उगडास करून दिता. बाबूश मोन्सेरातान 5 वर्सां सांगलेले पयलीं आमचे 100 दिसान कॅसिनो भायर वयतले म्हणून. बाबा खंय तुकाय सुटकेस पावली थंय काय? तुजेर कितले आरोप आसा पळय हेचेर उलयतलेत काय तूं भियान आसा थंय? 100 दिसान जे कॅसिनो वयता म्हणटाले ते अजून कॅसिनो आसा थंय. आनी जे कोण बाबा बिबा येतात तेंच्यांनी सांगलें कितें खंयची तरी बोट आमी हाडटले आनी तेचेर तीर्थयात्रा करतले म्हणून. अरे बाबा ती बोट तीर्थयात्रा तुमी आतां करतले तेचे पयलीं कॅसिनो काय ते पळया. तूं हांगा गेल्लो खंय? तूं कलांगूट गेल्लो तुवें थायलंड म्हणून सांगलें. आनी हे दुसरे कितें? हे खंयचे? न्यूझीलंड हा हे दुसरे थायलंड नंबर 1 हे सद्या हितून चलता कितें कामां. आनी थंयसर तुवें ती पुजा केल्या जे जाग्यार आमची मांडवी नदी घाण जाल्ली आहा, पोल्युटेड जाल्ली आहा. असले जे बाबा म्हणटात पळय तेणी खरें कितें उलयता ते करूंक जाय काम. न्हू कितें पॉलिटिकल खंयची पार्टी आसा म्हणून तुका टिकेट दिवंक ना दिसता म्हणून उलयता तूं. पूण तो तुमकां खबर आसतलो जेणी घेतल्या पळय तेका जर खरेंच गोंयाचें हें आसा जाल्यार तेणी ह्या कॅसिनोचेर उलोवंक जाय. आनी उलयल्या उपरांत उगी रावंक जायना कित्याक मागीर खंय तरी डोनेशन पावलें म्हणून. आयज थंय थायलंड म्हटलो तो थंय उगी आहा म्हाका खबर ना खंय. अरे थायलंड आनी ड्रग पॅडलर हे सगळे कलांगूटचे नांव गोंयभर पिड्यार जाल्ले आसा. आनी हे मायकल लोबोचे काडले आनी मायकल लोबो खबर आहा. तेणीच ताच्या तोंडान सांगला 2017 सांगला की पर्रीकराचें इलेक्शन जाले उपरांत हांव काडटलो म्हणून. पुलीस आनी कोण कोण इन्वॉल्व आहा म्हणून तेचे तोंड बंद केल्ले आहा. तेची हॉटेलां चालू आसा थंय. सो काँग्रेस पार्टी आनी लोक हे उगी रावचे ना. आमी सगळ्यांक एक्सपोज करतले. जे इलेक्शन आहा हे आसा म्हणून आमी पार्टी न्हू. आमची पार्टी सदैव लोकां बरोबर आसतली, लोकांच्या चळवळीन आसतली आनी गोंयाची अस्तित्व, गोंयाचे कल्चर आनी गोंयाची सगळे जे कितें आसा आमचे हेरिटेज आनी आमची प्रॉपर्टी आसा पळय तेका राखपाक आमी सदैव आसतली. आनी हे क्वेश्चन कोण बाबा बाबा कोण म्हणटा ते? बाबा तो पळय मरे कोण खूब जाण बाबा आहात ते म्हापशा येतात मागीर कोण म्हाका खबर ना हांवें पेपर वाचले. खुबशे बाबा आहात खुबशे बाबा नांव घालूं ना तुमी. खुबशे बाबा हे थोडे बाबा हे आतां येयल्यात. तेच्या पयलीं खूब बाबा येयल्ले. तेच्या पयलीं खुबशे गजाली अशे जाले हिंदुत्वाचे कलंगूटचे उलयला पण ते विशयाचेर तो बाबा म्हणटा. खुबशे बाबा येयल्या. थोडे बाबा कलंगूट थायलंडच्या विशयाचेर उलयला तो बाबा. थायलंडच्या विशयाचेर उलयला तो बाबा. एक बाबा आहा तो मायकल लोबो न्हू तो व्हडलो बाबा आहा. तुम्ही आता माहिती लोबो म्हणटा कटिंग्स दाखयले न्हू ब्रिथिंगाचे त्याच कटिंग्स तेजे दाखयले तेच चॅनलच्या बाबाचे नावय दाखयले सांगलेले. सो तू नाव कित्याक सांगितलं न्हू? माझ्याकडे ते ना ना माझ्याकडे ना. हांवें ते हितून सांगले हो मेन बाबा हो घेतला न्हू. कोण बाबा कोणता बाबाचे फॉलोवर्स हांवें सांगलें कितें की जे बाबा आसात जे बाबांक दिसता खरेंच गोंयाचे हे करूंक जाय नदया हे आहा ह्या बाबांनी मातशें मादेशीरूय उलोवचें कळ्ळें.
आमची मांडवी आहा तेचेरूय उलोवचे, कॅझिनोचेरूय उलोवचे, कॅझिनो कितें आहा तेय उलोवचे, स्टॉप जावचे न्हू, इलेक्शनाक उलोवचे काय त्या मंत्र्यांनी आनी हांकां घेवन वांगडा कुशीक भोंवचे न्हू. सो म्हाजो एक हें आसा की हे जे बाबा, ह्या बाबाक कोणी हाडलेलो, ह्या बाबाकूय बाबा म्हणटा काय गोंयचो बाबा म्हणटा हे बाबा हो बाबा येयल्लो मरे, हो बाबा गोंयान येवं ना. थायलंडाचो ते विषय तो मेन बाबा आसा पळय, तो मेन बाबा मायकल लोबो. तुम्ही आता म्हणता मायकल लोबो आणि बाबूश या दोघे पहिले काँग्रेसाचेच कॅन्डिडेट न्हू आणि त्यांना काँग्रेसान ताका तिकेट दिता आसतना तेणी तेजो बॅकग्राऊंड चेक करून आलो बाबूशाचो का बॅकग्राऊंड सगळ्यांचे चॅक करता आणि तांकां चोर आमी म्हणून म्हणले, चोर तेंच्यांनी म्हटलेले, रेपीश हेंच्यांनी म्हटलेले, आयज तेंच्यांनी घेतले तेका, तेंच्यांनी क्लॅरिफिकेशन दिवपाचें आहा. आमी तांकां रेपीश म्हणटा कळ्ळें. प्रमोद सावंतान रेपीश पब्लिकान म्हटलेले रेपिस्टाक तुमी वोट मारतले काय कितें, बायलांनी सांगलेले की घरांत तुमकां उगडास करून दिता, बायलांनी तुमी ह्या मनशाक घेतले काय हे कोणी सांगलेले. हे प्रमोद सावंतान आपल्या स्पिचीर सांगलेले, जाय जाल्यार तुमकां हांव स्पीच डावन करून धाडटा. सो प्रमोद सावंताक विचार, तुमच्या हितून आसा ते रेपिस्ट आहात, जमिनाच्या हितून आसात, ड्रग पेडलर आसात, करप्शनाच्या हितून आहात, आणि तुम्ही काल हेची इंटरव्यू पळयल्यात फायनान्स मिनिस्टराचे, ऑल आर वेलकम म्हणून. लोकांनी आनी तुमी चिंतपाक जाय की ऑल आर वेलकम फॉर वॉट, डू द करप्शन, लुटपाक, हे तुम्ही तांकां विचारा. आमच्याकडे आसतना चोर म्हणटाले तुमी, कळ्ळें. आता तुमच्याकडे आहात ते, आता ते चोर काय वॉशिंग मशिनान निर्मा साबण धुल्यात काय आनी खंयतून धुल्यात ते पळयात, काय पयशान धुल्यात ते. एड्युकेशन सिस्टम गोंयचो दिसान दीस देंवता, स्टँडर्ड देंवता, ही चर्चा सगळ्याक जाता, तुमकां खबर आसतली. आनीच न्हू 15 तारीख मार्चाचे एक हेडिंग हाडले हेराल्ड न्यूजपेपराचेर, आर्किटेक्चर कॉलेज pulled up for deficiencies in admitting students over sanctioned strength. हितून कितें जालां, आर्किटेक्चर कॉलेजीक sanctioned strength of students आहा ती 40 आनी तेणी एडमिट केल्या in the year 2019 to 2020 51 म्हणजे एक्सेस 11 स्टुडंट्स तेणी एक्सेस एडमिट केल्या. मागीर 2020 टू 2021 हातून तेणी 10 स्टुडंट एक्सेस एडमिट केल्या. अशी करून तेणी 5 वर्सां 10, 20, 30, 40 51 स्टुडंट्स एक्सेस एडमिट केल्या. आणि ही एक्सेस स्टुडंट्स एडमिट केल्या हे कॉलेजीक पेनल्टी पडल्या. तो प्रिन्सिपल आसलो, एक्टिंग प्रिन्सिपल आशिष रेगे, आमकां काय सोदना कित्याक हेचे आनी सीएमाचे कसले बरेपण आसून हे भुरग्यांक आतां एनरोलमेंट नंबर मेळना आनी हे भुरग्यांचो फ्युचर आतां तांकां कावन्सिल ऑफ आर्किटेक्चर पळय आसता तेंची प्रिस्क्रायब्ड एग्जाम आसता. हे भुरग्यांक ते अजूनय तांकां हे दिवचे ना, एग्जाम आन्सर करून दिवचे ना. म्हणजे हे भुरग्यांचो फ्युचर कितें हो एक इश्यू हँग जाल्लो आसा. आनी सेकंड कितें जालां, आतां तांकां पेनल्टी पडल्या फॉर एडमिटिंग एक्सेस स्टुडंट्स आनीक 10,000 पेनल्टी पडल्या. आनी फॉर सबमिटींग द एप्लिकेशन्स लेट सबमिशन ऑफ एप्लिकेशन्स 3 दिसांचो डिले केला तेणी. मार्च 15 तर सबमिट करूंक जाय आसली, मार्च 17 सबमिट केल्या, 18 सबमिट केल्या. हाका लागून 10,000 पेनल्टी पडल्या. आनी विदाउट द एप्रुवल ऑफ कावन्सिल ऑफ आर्किटेक्चर तेणी MArch BR म्हणजे बॅचलर आणि MR मास्टर्स डिग्री तेणी स्टार्ट केल्या विदाउट द एप्रुवल ऑफ कावन्सिल ऑफ आर्किटेक्चर. हाका लागून तांकां 25,000 फॉर वन कोर्स आनी 25,000 फॉर वन कोर्स 50,000 पेनल्टी पडलेली आहा फॉर द फॉल्ट ऑफ वन पर्सन, वन इंडिव्हिज्युअल. आनी ती पेनल्टी गव्हर्नमेंटान भरल्या. हे खंयसर तरी हे चल्लेले आहा हिंगासर.
सीएमाचे ब्लेसिंगान हे जाला. आणि दुसरें आता तांकां कितें सांग गायडलायन्स कितें येयल्या एवरी इयर 5 स्टुडंट्स तुम्ही रिड्यूस करूंक जाय म्हणून. आमचे एम्प्लॉयमेंट भुरग्यांक मेळत ना. हे भुरगे आपण प्रोफेशनल कॉलेजीन शिकून सेल्फ सस्टेन जाताले, आपल्याचो धंदो करताले. तांकां आतां 5 भुरगे तुमकां 6 वर्सां लिकून 5 भुरगे उणे जातले. म्हणजे 40 इंटेक आसलो पळय तो 35 जातलो. म्हणजे 5 आर्किटेक्चर एका आमकां 6 वर्सां लिकून उणे जातले हे जातले. आणि दुसरें ही आर्किटेक्चर कॉलेज पळय बिल्डींग आहा ही बिल्डींग is insufficient, infrastructure is insufficient म्हणतात. आणि within 6 months ही बिल्डिंग शिफ्ट करची म्हटला. ही आर्किटेक्चर कॉलेज शिफ्ट करची म्हणतात इन ए प्रॉपर बिल्डिंग. सो हे पळय मॅच पळय केला. आका गव्हर्नमेंटाचो अजूनही रिप्लाय ना. हे 5 भुरग्यांक तुम्ही पळय उणे करतले आणि हे 10 भुरगे एक्स्ट्रा घेतलेले पळय तांकां पळय जेन्ना एग्जामीक एडमिशन मेळचें ना. काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर तांकां आर्किटेक्ट म्हणून कॉग्निशन दितले हे फेट पळय तेंचो हितून उरला. हेचेर गव्हर्नमेंटान अजूनही हो पळय रिपोर्ट येयल्या उपरांत कांयच क्लॅरिफिकेशन दिवंक ना. म्हणटकच एक आमचे गोंयचे गरजेन सीएमा लागीं आणि आर्किटेक्चर प्रिन्सिपल हो पळय पयलो आसलो आतां आयकलाय तो रिटायर जालो म्हणून. तो ताका काडलाय जाल्यार खबर ना. आशिश रेगे तो रिटायर जावचे पयलोच पूण ताका काडून दुसऱ्या कोणाक तरी हाडला म्हणून अशी खबर आयल्या. एका दोगांयकूय अकाउंटेबल करून हांचे लागच्यान लोकांनी जबाब मागूंक जावो. हे 5 भुरग्यांक तुमी कितें करतले आणि हे एक्सेस घेतलेले तांकां जरी तर हे मेळो ना तेंची डिग्री तांकां एग्जाम आन्सर करूंक मेळो ना जाल्यार तेंचो फेट कितें हेचेर आमी गोंयकारांनी हांकां प्रश्न करपाची गरज आसा. एक विचारता तुम्ही उद्या मेन्शन केले की बीजेपीचे हा कॅन्डिडेट देवळां भोंवता चर्ची भोंवता कॅम्पेन चालू आहे. एक कॅम्पेनी काबार जाली एक पयस सगळ्याक पूण तुमचे अजून कॅन्डिडेटूच अनाउन्स केना. तुम्ही केन्ना देवळां भोंवपाक तुमच्या भितर कितें हे बीन चालू आसा एका टिकेट घेना जाल्यार आपूण तेका सपोर्ट करतलो. आमच्या हितून खुबशी डेमोक्रेसी आसा. आयज तशें तुमी विचारत जाल्यार तुमी बीजेपीकूय आयज जोर जावंक दिवंक शकता की तेंच्यांनी खुबशी नांवां घेतली ना ते जाले तेंचे सांगता खुबशी नांवां कॅन्डिडेट सर्च केलो आणि शेवटी बल्द्याकूच तिकेट दिली. आमच्या हितून ना. आमच्या हितून प्रॉपर प्रोसेस चालू आसा. आर्जीन सांगला की हे जे इलेक्शन आसा ते इलेक्शन फकत बीजेपी वांगडा फायट करपाचें ना. हे इलेक्शन आयज आपण देशाची अस्तित्व देशाक वाचोवपाची गरज. पूण आयज आमचे इंडिया फूल जे घटक पक्ष आमच्या वांगडा आयिल्ल्या आणि गोंयाचे आमकां अस्तित्व आनी गोंयाचे कल्चर आणि बाकीचे वाचोवपाची आमकां गरज आसा. म्हणजे आयज जे इंडिया म्हणून येयला सगळ्यांची आमी बाजू आयकून घेताले आणि टाइम टू टाइम अजून लिस्ट वाचून बीजेपीचे सगळे लिस्ट कवर तुमचे विचारता तुम्ही लिस्ट करतात रे अनाउन्स करता मरे कॅन्डिडेट अनाउन्स करता म्हणजे लिस्ट चालू ऑल इंडिया पळय आरजी म्हणटा ती खंय पावल्यात ताका खबर ना. तेंच्या आयज त्या मनोज परबाक विचारा की आयज ताका आमच्या इंडियाक सपोर्ट करता म्हणून हे उच्चाराच्या वेळार पयलीं म्हणटालो कितें आमी म्हणजे एकूच म्हणटालो. ताका विचारा की तुमचें अस्तित्व कितें आहा आनी तुमचे गोंयान अस्तित्व कितें आहा पळय तुमकां मागीर कळटलें. तो इंडिया म्हणून आतां मागता. पयलीं म्हणटालो तो इंडियेचे लोक नाका फक्त गोंयचेच लोक जाय आमकां कळ्ळें. भारत देश नाका म्हणटालो. आयज कित्याक रावला तो लोकसभेक. आयज कित्याक लोकसभेक रावला तो. कितें म्हाका सांग इतकी डिले जावपाक अशी कितें प्रोसेस चालू आहा. अजून दीस आसा आनी काँग्रेसचें काम हे देवळांनी आनी हांगा वचून न्हू. काँग्रेसचें काम हे प्रत्येक लोकांक खबर आहा. आमचो ओपोजिशन लिडर आमच्या असेंब्लीन आवाज उठयला लोकांनी खबर आहा. आमी जे रस्त्याचे विशय आसा जे विशय आमी स्मार्ट सिटी पयले आमी काडल्या आमी रस्त्यार येयला. तुम्ही वांगडा आसले आमच्या वांगडा. लोक मरच्या पयलीं आमी थंय आसले रस्त्यार. देवळां हेचेर स्ट्रेस करता देवळां किंवा म्हणजे बाबा हिंदू बाबांचेर. सो तुम्ही हिंदू वोटर्साक टेकन फॉर ग्रांटेड अशें घेता ते दिसता. आमी कित्याक ते घेता.
हे घेता तेंच्यांनी हेच्या पयलीं घेतला हेच्या उपरांतूय घेतला इलेक्शन येताना तांकां शिवाजी उडास येता शिवाजीन कशें राज्य दिलें तो सांगा शिवाजीन कशें राज्य दिलें तांकां उडास येना तेन्ना तांकां हिंदू मतां नाका कोणी ना हिंदू म्हणतात रामदेव बाबा हेका opposite. नो नो रामदेव आमी खरे जे कोण बाबा आसात न्हू जे कोण बाबा आसात तुमचो stand. जे कोण बाबा आसात जे देशद्रोहीच्या भशेन काम करतात रामदेव बाबा देशद्रोहीचं काम देशद्रोहीच्या भशेन काम करतात स्टेटमेंट आणि तेका रामदेव बाबा म्हणून आहे ना तुम्ही आता म्हणताय जे बाबा आसात जे खुबशे भितूनय येतात न्हू आमच्या काळान भितूनय नाव घे ज्यांच्यानी घेतला पळय ज्यांच्यानी रामदेव बाबा आम्ही म्हणिना सुप्रीम कोर्टान ऑब्झर्व केला साडे रोटे केला लोकांचे पैसे खाल्ला म्हणून कळ्ळें तुका आता विजय आता कोणी दिला हे कोणी दिला आम्ही दिला एका लेबल कोणी दिला एका आम्ही दिला आमचो कोर्टाचो सुप्रीम कोर्टान एका ऑब्झर्व केला आणि देवळांनी म्हणजे कितें तुम्ही क्वेश्चन विचारा न्हू जे देवळांनी गेल्ले ते डिफेक्टर कशे जाले काय म्हणून पण माझो क्वेश्चन हा कितें हांवूय देवळांनी वयता हांव हनुमान चालीसा आतां तुमकां वाचून दाखयता 7 फाटी काँग्रेस हांव वाचून दाखयता तांकां आपय म्हाज्या वांगडा विजय तुम्ही आता एक पाट कॅम्पेनिंग करता तेन्ना तुम्ही देवळांनी आनी तेचे न्हयचे ना आमी वयतले आमचे स्वाभिमान आमचो देव पयली वोटर्स जाका आमी फोटोवंक ना जेंच्यांनी फोटयला तुमचे आमदार आहात ते पयलीं की काँग्रेसीक निवडून येतात मागीर बीजेपीक वयतात फोटयला पळय आनी जेका बीजेपी म्हणटाले चोर ते आज देवळांनी वयता म्हणून तुम्ही तांकां क्वेश्चन करा बाबा आज तुम्ही देवळांनी कित्याक वयता तुमचो खंय गेलो तुमचे गव्हर्नन्स खंय गेले ते सांगा तुम्ही महिला उमेदवार दिला बीजेपी तुमचो कितें जाता जे आमच्या पार्टीन डिसायड करतले ना डिलेचो प्रश्न ना डिले 15 लिस्ट तरी म्हणटाले अजून येना पण डिलेट म्हणतो ना खुबशे अजून जावपाचे तुमचे पार्टीचे न्हू सगळे लिस्ट काबार जाले आणि काँग्रेस आमचे गोंयचेच 2 उरले जाल्यार मागीर तुम्ही सांगा अजून खुबशे उरले न्हू कित्याक वी आर वर्किंग फॉर द ऑल इंडिया लेवल अलायन्साचे प्रत्येकाचे तेंचे विचार घेवंक जाय तेचे बाकीचे हे आसा ते घेवंक जाय आमी अशें न्हू की बाबा सांगले एकट्याक आनी दिली दुसऱ्याकडून विचार घेवंक जाय फोन घेयना खबर एलायन्साचे तेका विचारा म्हाका दिसना आमचे पार्टीचे वर्कर आतां फोन कोणाचे घेवचे ना पळय ते आज तुमकां कळटले थोड्या दिसांनी जे तुम्ही रॉयल मनशाक तिकेट दिल्या पळय ते फाल्यां फोन घेतले काय तेंचे पीए घेतले काय तेजे फुडें आनी कोण घेतले ते तुमकां खबर आसा तुमचे फोन घेतले जाल्यार आमचे जे काँग्रेसचे वर्कर्स आहा आमचे जे काँग्रेसचे लिडर आहा ते ऑलवेज एक्सेसिबल टेंटेटिव्हली तरी केन्ना टिकेट तुम्ही हे केन्ना डिक्लेअर करता कॅन्डिडेट टेंटेटिव्हली तरी 19 तारखेपयलीं जातलें न्ही पाडव्या पयलीं जातले हे शुअर काल तुमचं पाडव्याच्या पयलीं जातले आमचो हिंदूचो हे 9 वर्ष न्हू आनी पाडव्याच्या उपरांत आमचे बरें येतले विजय काल तुमचो एकलो बीजेपीन परत गेलो आनी कशें वचपाचें आमचो खंय तो मागीर तुमी धाडलो काँग्रेसाचो कॅन्डिडेट न्हू काँग्रेसाचो कॅन्डिडेट न्हू काँग्रेसाचो केन्ना पयलीं कोणाचो तो मागीर तुमीच ताका विचारा तुमी आतां पयलीं बीजेपीक म्हणटाले तूं आयज तुका बीजेपीक तेणी क्वेश्चन तेणी कितें आन्सर दिला म्हाका एक रॉयल मनशाचो फोन आयलो तेन्ना हांव गेलो म्हणजे रॉयल मनशान कितें दिलें तें कळ्ळें तुमकां अशें आनी तुमचे हाडलेले परत वचपाचे आहा खंयचे पळय ते बीजेपीले काँग्रेस ते हांव न्हू बाबा ते कोणा कडेन बॅग घेवन वयतले ते करप्शन न्हू ते बॅग घेवन वयतले आतां बॅगाची सद्या इलेक्शन चालू आहा ते बॅगाचे चालू आहा ते पावतले प्रत्येक बॅगाक ते वयतले वचपाचे आहा चान्सीस आहा ते म्हणटा न्हू आमी म्हणिना ते म्हणटा की आमच्या खुबशे येवपाचे आहा म्हणून आपले गेल्ले घर वापसी करपाचे आहा ते आमचे ताका लागून कॅन्डिडेट ना आमी सांगले आमचे प्रोसेस चालू आहा आमी हेंच्या भाशेन 1-2 घटकाचे न्हू आमी प्रत्येकाचे विचार घेवन चलतात परत डिपेंड जावचो ना पण विश्वास लोकांनी कसो दवरपाचो आता आजकाल आता कॅन्डिडेट परत डिपेंड जावं आमच्या पार्टी प्रेसिडेंटान आणि आमच्या ऑपोजिशन लिडरान सांगला जो कॅन्डिडेट आसलो तुम्ही ते कव्हर केले जो कॅन्डिडेट आसतलो जो वोकल आसतलो जो गोंया खातीर
आपला आवाज अख्ख्या देशाचेर उलयतलो आनी तो कॅडर आसतलो म्हणून सांगला. विजय बाब एक जर स्पोर्ट फॉर्म करतलो न्हू एका प्लेयराक लागून सिलेक्ट करचो पडटा आनी मागीर ताका ट्रेन करचो पडटा. सो एक मॅच खेळपाक आता तुमच्या ते नॅशनल तुमचो अजून प्लेयरय सिलेक्ट जावना आनी टीम आनी तुमी केन्ना मागीर ट्रेनिंग जातली म्हणजे कॅम्पेनिंग आनी केन्ना करून पावतले तुमी. आमचे प्लेयर डेली मरे जेन्ना सरकार आसून आमचे रस्त्यार आसा तेंचे प्लेयर न्हू जशे आमी ऑक्शनार हाडटा ते सावथाचो प्लेयर खंयचो तेंचो आता तुम्ही सावथाचो प्लेयर कोण तो प्लेइंग टिमान आसलो प्लेइंग टिमान आमचे रस्त्यार आसताले तो प्लेइंग टिमान आसलो तो बॅटिंग खंय करतालो तो खबर ना मरे तो प्लेयर बॅटिंग खंय करतालो तो खबर ना तो इंडस्ट्रीन करतालो बॅटिंग काय तो तेका बी करता. ओके थँक्यू.